आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात पक्ष्यांना चारा पाणी देऊन होते आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात चिमणी पक्षी किती आनंदाने चारा खात आहेत. आणि पक्ष्याबद्दल असं म्हणलं जातं की पक्ष्यांना जर आपण प्रेम माया लावली तर ते कधीही साथ सोडत नाहीत. पक्षी हे नेहमी प्रामाणिक असतात आणि निसर्गामधील जे संकट असतं ते अगोदर पशुपक्ष्यांना समजतं. आणि ज्यावेळेस आपण निसर्गाच्या जवळ जातो त्यावेळेस आपल्याला निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते आपल्याला समजायला उशीर लागत नाही. निसर्गामधील जे बदल होत असतात त्याची जाणीव अगोदर पशुपक्ष्यांना होत असते. तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात चिमणी पक्षी. सध्या चिमणी पक्षी हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चिमणी पक्ष्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. आणि आपली चिमणी यूट्यूब चॅनलला बघता बघता 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता चिमणी पक्षी. चिमणी पक्षी विश्वासाने चारा खाण्यासाठी येतात. आणि चिमणी पक्ष्यांनी चॅनलला खूप सपोर्ट केलेला आहे, खूप मदत केलेली आहे. कारण हे पक्षी आहेत त्यामुळे चॅनल चालू आहे. आणि पक्ष्यांनी 5 वर्ष झालं चॅनलला सपोर्ट केलेला आहे. आणि पक्ष्यांचं हेच प्रेम आणि हाच विश्वास चॅनल चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि चॅनल चालू करत असताना वाटलं नव्हतं की आपण 5 वर्ष पूर्ण करू, पण बघता बघता 5 वर्ष सुद्धा चॅनलला पूर्ण झाले. आणि 5 वर्षामध्ये जो अनुभव आलेला नव्हता तो 2025 म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस लाईव्हला प्रॉब्लेम आला त्यावेळेस समजलं की संकट आल्यावर संकटाला न घाबरता आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं. आणि एका संकटामधून आपल्याला अनेक प्रश्न सुटत जातात. त्याचा अनुभव मला 2025ला आलेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2025 हे वर्ष संपत असतानाच एक अनुभव आला. तो म्हणजे लाईव्ह माझी बंद झालेली होती आणि लाईव्ह चालू करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. त्यावेळेस चॅनललाच स्ट्राईक आलेली होती. ते लाईव्ह बंद झाल्यामुळे मला समजले. तर ते स्ट्राईक मी काढली आणि त्यानंतर पुढे लाईव्ह चालू होते का नाही पाहिलं तर लाईव्ह चालू नाही झाली. त्यानंतर मग यूट्यूबला मेसेज केला, फीडबॅक पाठवला आणि 24 तासाच्या आतमध्येच लाईव्ह चालू झाली. आणि ह्या अनुभवातून एक गोष्ट शिकायला मिळाली की संकट हे कधीही मार्ग अडवण्यासाठी येत नसतात तर मार्ग दाखवण्यासाठी येत असतात. आज लाईव्ह जर माझी बंद झाली नसती तर मला माझ्या चॅनलवर स्ट्राईक आलेली आहे हे मला समजलं सुद्धा नसतं. आणि खूप प्रयत्नानंतर लाईव्ह चालू झाली. आणि संकटामधूनच अनुभव येतो आणि हा जो मला अनुभव आलेला आहे
तुम्हाला 5 वर्षामध्ये मला एवढं कधी प्रॉब्लेम झाला नाही लाईव्हमध्ये, पण ह्या वर्षी प्रॉब्लेम झाला होता. तर तो मी प्रयत्न करून जे काही समस्या होती ते मी समस्या काढून टाकली आणि आता 2026मध्ये चॅनल हे म्हणजे चॅनलला पुढे काहीही अडचण येणार नाही, कारण स्ट्राईक पण काढलेली आहे आणि लाईव्ह पण चालू झालेली आहे. आणि 2025 हे वर्ष जाता जाता मला एक गोष्ट शिकवली जाताना की कितीही संकट येऊ द्या, आपले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. संकटाला घाबरून न जाता संकटाला संधी समजून त्याचा उपयोग करा, नक्कीच मार्ग मिळतो. आणि मला जो अनुभव आलेला आहे तो मी आपल्याला सांगितलेला आहे. आणि मला जो प्रॉब्लेम आलेला होता लाईव्हचा, की यूट्यूबची जी लाईव्ह होती ना ते कनेक्टच होत नव्हती मोबाईलला. तर हा प्रॉब्लेम अनेकांना आलेला आहे आणि काहींच्या तर लाईव्ह खूप दिवस झाले तरी लाईव्ह चालू झालेली नाही. पण मी हार मानली नाही. 2 आठवडे लाईव्ह चालू करण्यासाठीच प्रयत्न करत होतो. तर शेवटी प्रयत्नाला यश मिळतं आणि तसं मला यश मिळालं आणि लाईव्ह चालू झाली. यूट्यूबला फीडबॅक पाठवला की 24 तासाच्या आतमध्ये लाईव्ह चालू झाली. आणि आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पक्ष्यांची सेवा करण्याचं सुद्धा भाग्य मिळत आहे. आणि पक्ष्यांनी आणखीन साथ सोडलेली नाही. पक्ष्यांचं जे प्रेम आहे ते कायमस्वरूपी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट करून सांगा. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 हे वर्ष सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्याचं जावो. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2026 या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.